नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नुकतीच पुणे शहरामध्ये पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पार पडलेली आहे। ह्या स्पर्धेचं आयोजन पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत करण्यात आले होते। ह्या स्पर्धेसाठी एकूण 35 देशातील सुमारे 171 सायकलपटू सहभागी झाले होते। UCI 2.2 कॉन्टिनेंटल ह्या श्रेणीतील ही सायकल स्पर्धा होती। ह्या सायकल स्पर्धेचे एकूण 4 टप्पे होते। त्यामध्ये पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील एकूण 225 गावांमधून ही सायकल स्पर्धा पार पडलेली आहे। ह्या सायकल स्पर्धेसाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील सुमारे 437 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करून ते चकाचक करण्यात आले होते। त्याचबरोबर त्या रस्त्यांवरती सुशोभीकरण देखील करण्यात आले होते। मित्रांनो, ही स्पर्धा आत्ता पार पडलेली आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने समाज माध्यमावरती काही सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा सध्या सुरू आहेत, तर त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत। ह्या सायकल स्पर्धेमुळे पुणे शहराचे नाव सायकलिंगच्या जागतिक नकाशावर आलेले आहे। ह्या सायकल स्पर्धेमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील सुमारे 437 किलोमीटरचे रस्ते अगदी 100 दिवसामध्ये दुरुस्त करून ते चकाचक करण्यात आले आहे। पुणे शहरासह जिल्ह्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे आणि निसर्ग संपन्नता आहे, ही जगाच्या समोर पुन्हा एकदा नव्याने येण्यासाठी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मदत झालेली आहे। तसेच महाराष्ट्रासह देशातील सायकलपटू आणि इतर खेळाडूंना देखील ह्या स्पर्धेमुळे प्रेरणा मिळालेली आहे। ह्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा पुणेकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंद घेतलेला आहे। शहरामध्ये ह्या दरम्यान अगदी आनंदाचे वातावरण होते। मित्रांनो, ह्या सकारात्मक बाबींबरोबरच ह्या स्पर्धेची दुसरी बाजू देखील आपण समजून घेऊ। ह्या स्पर्धेमुळे शहरातील प्रमुख रस्ते काही कालावधीसाठी बंद करण्यात आले होते। वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले होते। नागरिकांना कामावर जाण्यासाठी अडचणी येत होत्या। काही ठिकाणी ॲम्ब्युलन्सला देखील अपेक्षित वेळेमध्ये हॉस्पिटलला पोहोचता आले नाही, असे देखील व्हिडिओ समाज माध्यमांवरती फिरत होते। मित्रांनो, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती रंगरंगोटी, सजावट, बॅनर्स लावून शहर सुंदर असल्याचे चित्र उभे केले गेले होते। स्पर्धा संपल्यानंतर अगदी काही कालावधीमध्येच सजावटीसाठी ठेवण्यात आलेल्या फुलझाडे, कुंड्या तेथून काढून घेण्यात आल्या। मित्रांनो, तुम्ही ही सायकल स्पर्धा पाहिली आहे का? सायकल स्पर्धेविषयी तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।